आज आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र उपवासाचे पदार्थ जे आहे ते बनवण्यात येत असतात आणि शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या प्रसादालयामध्ये आज भाविकांना उपवासाची खिचडी झिरकं हे याचा बेत करण्यात आलेला आहे। मी सध्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या प्रसादालयामध्ये आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी खिचडी महाप्रसादाचं बनवण्याचे जे काम आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। एकूणच बघितलं तर आज दिवसभरामध्ये 16 टन साबुदाण्याचा वापर करून बटाटे, साबुदाणा, साखर, तेल असं सर्व साहित्य मिळून 16 टन खिचडी जी आहे ती बनवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी मेगा किचनमध्ये मी सध्या आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जे आचार्य आहेत ते मोठ्या प्रमाणात ही खिचडी जी आहे ती बनवण्याचं कार्य आपल्याला करताना बघायला मिळतं। बघितलं तर आज उपवासानिमित्त सर्वत्र उपवासाची खिचडी जी आहे ती सेवन केली जाते आणि त्या निमित्तानेच सालाबादप्रमाणे साईबाबा संस्थान देखील या आषाढी एकादशी निमित्त नेहमीप्रमाणे भक्तांना उपवासाचा पदार्थ उपवासाचा महाप्रसाद देण्यात येत असतो आणि त्या निमित्तानेच आज मोठ्या प्रमाणात जवळपास 16 टन साबुदाण्याची खिचडी जी आहे ती भक्तांना महाप्रसादा स्वरूप वितरित केली जाणार आहे। आषाढी एकादशी निमित्त साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या प्रसादालयामध्ये आज भाविकांसाठी साबुदाणा खिचडी आणि झिरकं जे आहे ते असं उपवासाचे पदार्थ महाप्रसाद म्हणून देण्यात येतो आहे। आपण बघू शकतो मी भोजनालयामध्ये आहे, प्रसादालयामध्ये आहे आणि या ठिकाणी भाविक जे आहे हा प्रसाद जो आहे ग्रहण करताना आपल्याला बघायला मिळतात। आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। कहाँ से आहे? भिलाई छत्तीसगढ़। छत्तीसगढ़ से। तो दर्शन हो गए? बढ़िया है। प्रसाद ले रहे हैं? प्रसाद ले रहे हैं अभी। काय का प्रसाद? ये आलू और साबुदाना का। कैसा है? अच्छा लग रहा है। भक्तांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना प्रसाद जो आहे तो अतिशय उत्तम आहे आणि अतिशय ग्रहण करताना अतिशय आनंद होत असल्याच्या प्रतिक्रिया अशी दिलेल्या आहेत। आर.के. न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर। सर्व भक्तांना जे आहेत प्रथमतः मी आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज लाखो वैष्णवांचा मेळावा जो आहे पंढरपुरामध्ये जे आहे ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोळा झालेला आहे। पंढरपुरामध्ये जसं मोठ्या उत्साहामध्ये आषाढी एकादशी साजरी केली जाते तसेच शिर्डीमध्ये सुद्धा जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते एकादशी साजरी करत आहे। बाबांचं मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी जे आहे ते सजावट करण्यात आलेली आहे। आजच्या या एकादशीचं वैशिष्ट्य म्हणजे जे आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय जे बाबांचं प्रसादालय आहे त्या ठिकाणी होणारा तो खिचडीचा प्रसाद जो आहे तो आहे। आज जवळपास 16 टनाची खिचडी जी आहे ती प्रसादालयामध्ये दिवसभर तयार करण्यात येणार आहे। त्यामध्ये जवळपास 60 क्विंटलचे साबुदाणा आहे, 45 क्विंटलचा शेंगदाणा आहे, 35 क्विंटल जे आहे ते बटाटा आहे, मग बाकीचे इतर जे आयटम मिळून जे आहे ते जवळपास 16 टनाची खिचडी जी आहे ती प्रसादालयामध्ये बनवण्यात आलेली आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये आजची एकादशी जी आहे ही सुद्धा जी आहे ती सिद्धीमध्ये साजरी होत आहे। भक्तसुद्धा जे आहे ते मोठ्या आनंदाने जे आहे ते या प्रसादाचा लाभ घेत आहेत। कहाँ से हैं आप? यूपी लखनऊ से। तो अभी एकादशी के पावन पर्व पर बाबा का दर्शन किया है? बाबा का दर्शन किया, प्रसाद ग्रहण कर रहे हैं सब लोग पूरे परिवार के साथ में। बोलिए साईनाथ महाराज की जय। कैसा महसूस हुआ? बहुत अच्छा, बहुत शांति मिलती है, मन को बहुत शांति मिलती है। जब भी दर्शन होता है, दर्शन के बाद प्रसाद ग्रहण करना बहुत अच्छा लगता है। इतनी अच्छी व्यवस्था, 3-4 हज़ार आदमी की एक साथ बैठाल के खिलाना, इतना साफ सुथरा, बहुत अच्छा है। तीसरी बार आया हूँ। प्रसाद साबुदाना की खिचड़ी और रायता बहुत अच्छा है। बहुत अच्छा लग रहा है शिरडी आके। बिल्कुल मुझे लग रहा है मैं स्वर्ग में आ गई हूँ। मुझे बहुत अच्छा लग रहा है शिरडी आके बाबा का प्रसाद ग्रहण करने का बहुत अच्छा लग रहा है। ओम साई राम। दिलीप आनंद सिंग गिराशे, राहणार बिलाली, मुक्काम पोस्ट एकला, तालुका अंबड, जिल्हा जळगाव। आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी आलो आहे, फराळ खातोय आता।
50-60 लोक आहे सगळे असं एकाच गेलं दर्शन झालं. आता फराळ करतोय, फराळ करून घरी साबुदाणा आहे, बटाटे, आमटी आहे, एकदम छान आहे, एकदम चांगलं आहे.